नमस्कार बंधू भगिनींनो. 26 फेब्रुवारी हा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पुण्यस्मरण दिन. त्यानिमित्ताने त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण थोडक्यात या ठिकाणी आढावा घेणार आहोत. रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती मी पहिल्यांदाच आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे बुद्धीचा उच्चांक, व्यासंगाचा उच्चांक, वक्तृत्वाचा उच्चांक, कर्तृत्वाचा उच्चांक, देशप्रेमाचा उच्चांक, देशासाठी हाल सोसण्याचाही उच्चांक आणि शेवटी नाईलाजाने म्हणावं लागतं की उपेक्षेचाही उच्चांक. सावरकर एक विचार होता, एक उद्गार होता. ही गोष्ट देखील आपण या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. प्राचार्य शिवाजीराव भोसले सर नेहमी सांगत असत की देवदानवांच्या युद्धामध्ये देवांच्या परित्राणासाठी दधीचीच्या काय झालं, अस्थिपासून एक वज्र तयार करण्यात आलं आणि या वज्रापासून आणखीन कशाची निर्मिती करता येईल असा विचार विधाता करायला लागला. त्याला तेवढ्यात सावरकर नावाचं स्वप्न पडलं आणि तिथूनच सावरकरांचा निर्मिती त्या विधात्यानं केली असं नेहमी प्राचार्य शिवाजीराव भोसले सर सांगत असायचे. सावरकर एक आग्रह होता, विग्रह होता, अट्टहास होता. हा आग्रह होता हिंदुत्व निष्ठेचा, हा निग्रह होता विज्ञान निष्ठेचा, हा अट्टहास होता स्वातंत्र्याचा. ही गोष्ट देखील इथे आपण जाणीवपूर्वक लक्षात घेण्यासारखी आहे. अशा या स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्म 28 मे 1883 रोजी नाशिक जवळील भगूर या गावी झालेला आहे. त्यांच्या वडिलांचं नाव दामोदर पंत तर आईचं नाव राधाबाई असं होतं. वडील स्वाभिमानी होते, करड्या स्वभावाचे होते. त्याचबरोबर त्यांना संत साहित्याचा चांगला अभ्यास होता. शौर्याच्या कथा आणि शौर्यावरती त्यांचा या ठिकाणी आधीपासूनच शौर्य त्यांना हवंसं वाटायचं म्हणून ते छत्रपती शिवरायांचे पोवाडे असतील, संतांचे अभंग असतील, त्यांना मुखोद्गत होते आणि ते सतत या प्रकारच्या पोवाड्यांना गुणगुणत असायचे. तर अशा प्रकारचा एक स्वाभिमानी आणि करड्या स्वभावाचा वडील या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकरांना लाभलेले होते. त्यांचे वडील बंधू जे होते त्यांचं नाव होतं गणेश पंत आणि स्वातंत्र्यवीरांचं नाव होतं विनायक. जणू काही ही दोन्हीही विघ्नहर्त्या गणेशाचीच नावं आणि ही नावं धारण करून ज्या अर्थी हे विनायक आणि गणेश आले ते केवळ पारतंत्र्याचा विघ्न हरण्यासाठीच असं जर आपण म्हणालो त्यांच्या नावावरून तर ते चुकीचं होईल असं मला वाटत नाहीये. आणि म्हणून या ठिकाणी वडिलांच्या कार्यकर्तृत्वाचा त्यांच्या जीवनचरित्रावर तर प्रभाव पडलाच, परंतु त्याच कालावधीमध्ये काळ नावाचं एक वृत्तपत्र शीम परांजपे हे काढत असायचे. तर या शीम परांजपेच्या काळ वृत्तपत्राचा देखील प्रभाव पुढे चालून स्वातंत्र्यवीरांच्या जीवनचरित्रावर झालेला त्यांनी स्वतः ते कबूल केलेलं आहे. तर त्यांचा देखील प्रभाव त्यांच्या जीवनचरित्रावर होता. लोकमान्य टिळक हे सावरकरांच्यासाठी मला असं वाटतं की आदरस्थानी होते. त्यांचाही प्रभाव त्यांच्या जीवनचरित्रावर आपल्याला दिसून येतो. आणि वयाच्या मला असं वाटतं की 15व्याच वर्षी, जसं की 16व्या वर्षी आपल्याला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली, तशी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी वयाच्या 15व्या वर्षीच शपथ घेतलेली आहे. कोणत्या घटनेमुळे शपथ घेतली आणि काय शपथ घेतली ते जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येतं की चापेकर बंधूंना इंग्रजांनी फाशीची शिक्षा दिली आणि ही फाशीची शिक्षा दिलेली घटना या बालमनाला 15 वर्षे वय असलेल्या या स्वातंत्र्यवीराला पटली नाही आणि म्हणून वयाच्या 15व्या वर्षीत आपल्या घरातल्या देवघराच्या जवळ किंवा समोर जाऊन हा स्वातंत्र्यवीर हा विनायक जाऊन बसतो आणि काय शपथ घेतो बघा. या विनायकाने शपथ घेतली की माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी शत्रूला मारीत मारीत चाफेकरांसारखा मरेन किंवा शिवाजी सारखा विजयी होऊन मातृभूमीच्या मस्तकी स्वराज्याचा अभिषेक करेन. या दोन्हीपैकी कुठली तरी एक गोष्ट केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. अशा प्रकारची शपथ आपल्याच घरातल्या देवघरासमोर वयाच्या 15व्या वर्षी या विनायकाने केलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे छत्रपती शिवरायांसारखेच जी काही ही अशी पराक्रमी माणसं असतात ते लहानपणापासूनच आपलं ध्येय निश्चित करत असतात. तसंच ध्येय एका अर्थाने या प्रतिज्ञेच्या माध्यमातून विनायकाने केलेलं आपल्याला दिसून येतं. वडील बंधू गणेश, ज्यांना बाबाराव असं म्हटलं जायचं उर्फ त्यांचं नाव,
तर लहान भाऊ त्यांचे जे होते, सगळ्यात लहान भाऊ, त्यांचं नाव होतं नारायण, बहिणीचं नाव होतं मैनाबाई, आणि गणेशरावजींची जी पत्नी होत्या ज्या यांच्या वहिनी, त्यांचं नाव होतं यशोदाबाई. परंतु त्या ठिकाणी विनायकजी त्यांना येशू वहिनी या नावानं संबोधित असायचे. गणेशपंत बाबा या नावाने तर मी पूर्वी सांगितलं, आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांना तात्या या नावानं त्या काळामध्ये ओळखलं जात असायचं, तात्यासाहेब, तात्या. आणि गणेशपंत यांना बाबा या नावानं ओळखलं जात असायचं, आणि छोट्याला बाळ या नावानं ओळखलं जात असायचं. आई वडिलांचं लहान वयातच या ठिकाणी निधन झालेलं आपल्याला दिसून येतं. विनायक दामोदर सावरकरजी वयात म्हणजे ते 9 वर्षाचे असतानाच त्यांची आई हे जग सोडून गेलेले आपल्याला दिसून येते. आणि 16व्या वर्षामध्येच स्वातंत्र्यवीर होते, सावरकर होते, त्याच वेळेला त्यांच्या वडिलांचं देखील निधन झालेलं आहे. म्हणजे आई आणि वडील वयाच्या 16व्या वर्षापर्यंत हे जग सोडून गेलेले आहेत, आणि आई वडिलांच्या शिवाय पारक जीवन या ठिकाणी या विनायकाला जगावं लागलेलं आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की ते पुढे शिक्षणासाठी भगूरला काही प्राथमिक शिक्षण घेतात, आणि त्यानंतर त्यांचे मोठे बंधू गणेशजी त्यांना नाशिकला शिक्षणासाठी ठेवतात. या ठिकाणी विनायकांनी नाशिकला येऊन शिक्षण घेतलेलं आहे. समवीचे वेळी मित्रांना सोबत घेऊन 1900 मध्ये त्यांनी मित्रमेळा नावाची एक संघटना देखील या ठिकाणी काढलेली आहे. त्यालाच पुढे चालून त्याचा विस्तार करून अभिनव भारत ही संकल्पना आलेली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. खरं तर त्यांचं आडनाव सावरकर या आडनावावरून एका शिक्षकांनी त्याचं जे विग्रह किंवा त्याबद्दल जे सांगितलेलं होतं ते किती समर्पक सांगितलेलं आहे बघा. एक शिक्षक सावरकर या आडनावाच्या बद्दल काय म्हणतो बघा. ते असं म्हणाले की ज्याचे कर राष्ट्राला सावरतात तो सावरकर. सावरकर ज्याचे कर म्हणजे हात राष्ट्राला सावरतात ते सावरकर. अशा प्रकारची त्यांच्या आडनावाच्या बद्दलचा विस्तार त्यांना शिकवणाऱ्या एका गुरुजींनी केलेला होता, आणि तो किती सार्थ होता की त्यांच्या सगळ्या परिवारांनी राष्ट्राच्या सावरण्यासाठी केलेल्या प्रयत्नातून आपल्याला निश्चितपणे खरा ठरलेला दिसून येतो. आपल्याला माहिती आहे की नाशिकला काही काळ शिक्षण घेतल्यानंतर 10वी पर्यंत पुढे ते पुण्याला आलेले आहेत. पुण्याला फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये त्यांनी शिक्षण काही काळ घेतलेलं आहे. याच कालावधीमध्ये इंग्रजांच्या विरोधामध्ये स्वातंत्र्याचा संग्राम पेटलेला होता. टिळकांसारखी माणसं जहालमतवादी इंग्रजांना या देशातून पळवून लावण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन करत होते. विदेशी वस्तूंची, वस्त्रांची होळी केली जात होती. त्याच कालावधीमध्ये या विनायकानं देखील आपल्या समविचारी मित्रांना सोबत घेतलं आणि विदेशी वस्त्रांची होळी महाविद्यालयाच्या या कार्यकाळामध्येच केलेली आहे. आणि ही गोष्ट त्या काळातल्या प्राचार्यांना फर्ग्युसन कॉलेजच्या पटली नाही. त्यांनी त्यांना 10 रुपयाचा दंड केला. एवढंच नाही तर वसतिगृहातून देखील काढून टाकलेला आहे. असं जरी शिक्षा झालेली असली तरीही हा विनायक काही घाबरलेला नाहीये. यांचा 10 रुपयाचा दंड त्यांच्या मित्रांनी पट्टी एकत्र केली म्हणा की पैसे गोळा केले, आणि हे 10 रुपयाचा दंड मित्रांनी भरलेला आहे त्यांचा. आणि वसतिगृहामध्ये राहायची सोय नव्हती तर मित्रांच्याकडं राहण्याची सोय करून या ठिकाणी विनायक हे शिक्षण घेत असताना आपल्याला दिसून येतात. नंतर आपल्याला माहिती आहे की भाऊराव चिपळूणकर यांच्या ज्येष्ठ मुलीशी त्यांचा विवाहही झालेला आहे. आणि सुरुवातीच्या कालावधीमध्ये सासऱ्यांनी, भाऊसाहेब चिपळूणकरांनी त्यांचा विदेशातल्या शिक्षणाचा खर्च असेल किंवा इथला खर्च भागवण्याचं काम केलेलं आपल्याला दिसून येतात. त्या कालावधीमध्ये युरोपामध्ये जर कोणी अभ्यास करण्या इच्छिणारा जर कोणी हुशार आणि होतकरू विद्यार्थी असेल तर त्याच्यासाठी पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांनी शिष्यवृत्ती सुरू केलेली होती. असा जर कोणी विदेशामध्ये जाऊन हुशार आणि होतकरू विद्यार्थी शिक्षण घेणार असेल तर त्याला हे शिष्यवृत्ती देणार होते. या शिष्यवृत्तीसाठी या विनायकानं किंवा स्वातंत्र्यवीरानं काय केला, अर्ज केला, आणि टिळकांच्या शिफारसीवरून 9 जून 1906 सावरकर हे इंग्लंडमध्ये गेलेले आपल्याला दिसून येतात शिक्षण घेण्यासाठी. त्या ठिकाणी असतानाच, आता मी फार विस्तार करत नाही, त्यांनी जोसेफ मॅजिनी यांचं आत्मचरित्र व राजकारण हा ग्रंथ त्या ठिकाणी असताना लिहिलेला आहे. ज्या ग्रंथाची चर्चा त्या कालावधीमध्ये भारतामध्ये खूप झालेली आहे. पुढे सरकारला भीती वाटली आणि म्हणून मग त्यांनी या ग्रंथाच्या वरती बंदी घातलेली आहे. कोणता ग्रंथ होता पुन्हा एकदा सांगतो मी. जोसेफ मॅजिनी याचे आत्मचरित्र व राजकारण हा ग्रंथ त्यांनी काढलेला होता. त्याच्यावरती बंदी घातलेली आहे काही काळातच इंग्रजांनी. नंतर त्या ग्रंथावरची बंदी 1946ला उठवली गेलेली आहे. हे एक कार्य त्यांनी इंग्लंडला असताना केलेलं आहे. 1909 मध्ये त्यांनी दुसरा ग्रंथ लिहिला, दी इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स ऑफ
1857 हा हॉलंड मधून ग्रंथ प्रसिद्ध केलेला आहे, कारण इंग्रजांचा विरोध होता. 1857च्या या उठावाच्या संबंधाने देखील हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आणि तो हॉलंडमध्ये प्रकाशित केलेला आपल्याला दिसून येतो. तिसरी घटना त्यांच्या जीवनातली सांगता येते. अनंत काणेरे यांनी जॅक्सनचा खून केला होता आणि या जॅक्सनचा खून करण्यामध्ये अनंत काणेरे यांना अप्रत्यक्षपणे म्हणा प्रत्यक्षपणे म्हणा सावरकरांनी मदत केली आहे असा त्यांच्यावर ठपका ठेवून इंग्रजांनी या ठिकाणी त्यांना या कटामध्ये गोवण्यात आलेलं आहे आणि मार्च 1910 इंग्लंडमध्ये त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांच्यावर अभियोगाचा खटला चालवण्यासाठी त्यांनी भारतामध्ये पाठवायचं ठरवलं. त्या दंडाधिकाऱ्यांनी तसा दंड ठोठवला आणि जुलै 1910 मोरिया बोटीनं सावरकर हे भारताकडे निघालेले असताना रस्त्यामध्येच ही जी बोट आहे ही बोट मार्सेलिस या ठिकाणी बिघडलेली आहे आणि मग या बोटीची दुरुस्ती सुरू असताना 7 जुलै 1910 या साहसी आमच्या देशाच्या या सुपुत्रानं विनायकानं काय केलं तर त्या बोटीतनं समुद्रामध्ये उडी घेतलेली आहे आणि या फ्रान्सच्या सागरात तो पोहत गेलेले आहेत आणि त्याच वेळा फ्रान्सनं त्यांना पकडलंय आणि इंग्रजांच्या पोलिसच्या स्वाधीन केलेलं होतं. त्यानंतर मग इंग्रजांनी त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा दिलेली आहे. पुढे चालून 2 जन्मठेपेच्या शिक्षा 25-25 वर्षाच्या देण्यात आलेल्या आहेत. आणि जेव्हा या प्रकारची काळ्या पाण्याची म्हणजे जन्मठेपेच्या 2 शिक्षा झाल्या तेव्हा त्यांना विचारलं गेलं की आता एवढ्या शिक्षा तुम्हाला आयुष्यभरासाठी म्हणजे तुम्ही आता जेलच्या बाहेर येणारच नाहीये, तुमचं सगळं काही आयुष्याच्या जेलमध्ये जाईल 2 काळ्या पाण्या म्हणजे जन्मठेपेच्या शिक्षा भोगता त्यावेळेला विदा सावरकर म्हणाले होते की या शिक्षा जे काय म्हणाले होते बघा, एवढी शिक्षा माझ्याकडून भोगून घेण्यासाठी इंग्रजांना आमच्या हिंदू धर्माच्या पुनर्जन्म सिद्धांतांच्यावरती विश्वास ठेवावा लागेल. या प्रकारचं उत्तर त्यांनी दिले होतं आणि जन्मठेपेच्या 2 शिक्षेनं देखील ते अजिबात घाबरलेले नाही ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. अंदमानाच्या तुरुंगामध्ये त्यांना ठेवण्यात आलेलं आहे. त्या कालावधीमध्ये अनेक प्रकारच्या हालापेष्टा त्यांच्या झाल्या. जेवण व्यवस्थित नाही आहे, राहण्याची खोली व्यवस्थित नाही आहे, स्वच्छता नाही आहे. त्या ठिकाणी कोलू ओढण्याचं काम तेलाच्या घाण्याला जुंपलेलं आहे त्यांना. त्याच ठिकाणी त्यांचे बंधू जे आहेत गणपत त्यांना देखील त्याच ठिकाणी काही काळानंतर पाठवले. दोघंही भाऊ या देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून अंदमानाच्या जेलमध्ये राहत आहेत. बंधू भगिनींनो, हा केवढा मोठा त्याग हा परिवार करतो ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. इथे असताना देखील त्यांनी आपलं रडत बसलेले नाही आहेत. कैद्यांना शिकवण्याचं काम, सामाजिक कार्य या अंदमानच्या तुरुंगामध्ये असताना देखील त्यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. जेव्हा आपले वडील बंधू गणेशजी यांना याच तुरुंगामध्ये ठेवण्यात आलं त्यावेळेला येसू वहिनीवर खूप मोठा आघात झाला. आपला पती त्याचबरोबर विनायक दोघेही जेलमध्ये येथे पाहून त्यावेळेला त्यांनी वहिनीला सावरण्यासाठी जे पत्र लिहिलं होतं ते काय म्हणाले होते बघा. ते म्हणाले, धन्य धन्य आपुला वंश, धन्य धन्य आपुला वंश, सुनिश्चय ईश्वरी अंश, अमर होयती वंशलता, निर्वंशजीच्या देशाकरिता. वहिनी, काही चिंता करू नका. आपला निर्वंश जरी झाला तरी तो देशासाठी जर होत असेल तर खरोखरच आपण धन्य आहोत की आपला वंश, आपला हा परिवार देशाच्या कामाला येतोय. यापेक्षा या जीवनामध्ये आणखीन काय भाग्य असू शकतं. अशा प्रकारे आपल्या येशू वहिनींना त्यांनी पत्राच्या माध्यमातून या कार्याबद्दल आपल्याला आणि आपल्या परिवाराला धन्यता दिलेली आपल्याला दिसून येते. पत्नी देखील, माईंना देखील जेव्हा आपला पती या ठिकाणी कैद्याच्या वेशेमध्ये वगैरे बघून वाईट वाटलं होतं, त्या देखील खचल्या होत्या. त्यावेळेला तिला देखील आपल्या पत्नीला स्वातंत्र्यवीरांनी धीर देताना सांगितलं होतं. बघा किती सुंदर आणि किती आशयपूर्ण शब्दामध्ये विदा या ठिकाणी आपल्या पत्नीला सांगतायत. वाईट वाटून घेऊ नकोस, वाईट वाटून घेऊ नकोस, असेल दैवाच्या मनात तर भेटू पुन्हा आणि करू संसार. असेल दैवाच्या मनात तर भेटू पुन्हा आणि करू संसार. पण लक्ष ठेव, 4 काटक्या एकत्रित करून चिमण्या आणि करू संसार. पण लक्षात ठेव, 4 काटक्या एकत्रित करून चिमण्या आणि कावळे सुद्धा संसार करतात. 4 काटक्या एकत्र करून चिमण्या आणि कावळ्या सुद्धा संसार करतात. यापेक्षा वेगळा संसार आपल्या वाट्याला आला आहे. देशाचा ढासळलेला संसार सावरण्यासाठी तुझा माझ्या संसाराचं अर्घ देण्याची वेळ आलेली आहे आणि त्यामुळं काहीही वाईट म्हणून घेऊ नकोस.
अशी पत्नीची समजूत देखील ते काढताना आपण दिसून येतात. जुलै 1911 ते 1921 पर्यंत ते अंदमानच्या जेलमध्ये आहेत. त्यानंतर टिळक, महात्मा गांधींनी आणि जनतेच्या रेट्यामुळं या ठिकाणी इंग्रजांना त्यांना काय करावं लागलं ते 1921ला त्यांची सुटका केली, परंतु स्थानबद्धतेची मात्र त्यांच्यावर कार्यवाही केलेली आहे. आणि 1924ला पुढे त्यांना रत्नागिरीला स्थानबद्ध करण्यात आलेलं आहे. सांगितलं गेलं की आता कुठल्याही राजकीय याच्यामध्ये तुम्हाला सहभागी होता येणार नाहीये. आणि मग ते रत्नागिरीला 13 वर्ष राहतात. इथे राहताना राजकीय कार्य जरी त्यांनी नाही केलं तरी या 13 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी सामाजिक कार्य मोठ्या प्रमाणावर केलेलं. कारण ही मोठी माणसं अशी असतात की ती जिथं जातात तिथं केवळ वेळ काढत बसत नाही आहेत, तर काही ना काही त्यांचं कार्य चालू असतं, नव्हे त्या कार्यासाठीच ते आलेले असतात. तर या प्रकारे 1938ला मुंबई येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्षही होते, आपल्याला सगळ्यांना माहीत असेल. आणि त्या अध्यक्ष भाषणामध्ये बोलताना ते असं म्हणाले होते, साहित्यिकांनी लेखण्या मोडून आता बंदुका हाती घेतल्या पाहिजे त्या इंग्रजांच्या विरोधामध्ये. या प्रकारचं वक्तव्य त्यांनी त्यावेळेला केलेलं आहे. मी म्हणाल्याप्रमाणे रत्नागिरीला असताना त्यांनी सामाजिक कामाकडे मोर्चा वळवलेला आहे. देवळे, सार्वजनिक ठिकाणं, तीर्थस्थानं, पाटवटे, शाळा, महाविद्यालय सर्वांना खुली असली पाहिजेत. आमच्या धर्मामध्ये, आमच्या समाजामध्ये काही लोकांना जातीच्या नावावरती अस्पृश्य मानणं जाणं, त्यांना देवळामध्ये किंवा अन्य ठिकाणी प्रवेश न देणं हे चुकीचं आहे. तर सगळ्यांनाच काय केलं पाहिजे, तर आपण सार्वजनिक ठिकाणी, तीर्थस्थानाच्या ठिकाणी, पानवट्याच्या ठिकाणी, शाळा महाविद्यालयाच्या ठिकाणी प्रवेश दिला पाहिजे. यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. अस्पृश्यता त्यांना मान्य नाही आहे. रत्नागिरीमध्ये त्यांनी विठोबाच्या मंदिरामध्ये प्रवेश दलित बांधवांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. त्यांनी इथे पतित पावन नावाचं मंदिर बांधलं आणि या मंदिराच्या पूजेचा मान 73 परिवाराला दिलेला, एका 73 दाम्पत्याला दिलेला आपल्याला दिसून येतो. यावरून देखील त्यांचं जातीयतेबद्दलचं स्पष्ट मत आपल्या लक्षात येतं. त्यांना एक देव, एक देश, एक आशा, एक जाती, एक जीव, एक भाषा असा विचार करून मला असं वाटतं की त्यांचा समतेचा आणि एकतेचा मंत्र त्यांनी सामाजिक कार्य करताना जोपासलेला आपल्याला दिसून येतो. त्यांनी हिंदू याबद्दलची जी त्यांची व्याख्या होती ती देखील फार महत्वाची आहे. हिंदू म्हणजे केवळ हिंदू धर्मामध्ये जन्माला आलेला म्हणजे हिंदू, इतका संकुचित विचार हिंदू या शब्दाचा किंवा याची व्याख्या ते करत नाहीयेत. ते काय म्हणतात बघा, हिंदूची व्याख्या करताना ते सांगतात, जो मनुष्य या भारतभूमीला आपली पितृभूमी आणि पुण्यभूमी मानतो तो हिंदू होय. आणि ही इतकी व्यापक हिंदूची व्याख्या पहिल्यांदाच सावरकरांनी इथं केलेली आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून स्वातंत्र्यवीर हे वाणी प्रभू होते, लेखनी प्रभू होते आणि शब्द प्रभू होते. या तिन्ही बाबतीमध्ये त्यांचं प्रभुत्व आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचं लेखन आपल्याला माहिती की ने मजसी ने मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. ह्या रचना आपण जेव्हा वाचतो, ऐकतो तेव्हा अंगावर आज देखील रोंगटे खडे होतात. इतक्या आशयपूर्ण आणि अंतकरणातून लिहिल्या गेलेल्या ह्या रचना आहे. जयस्तुते श्री महान मंगले शिवास्पदे शुभदे ही रचना देखील आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यांनी माझे मृत्यूपत्र नावाची कविता लिहिली, आत्मबल नावाची कविता लिहिली, कमला नावाचं खंडकाव्य लिहिलेलं आहे, माझी जन्मठेप, काळे पाणी हे देखील त्यांचे प्रसिद्ध ग्रंथ आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. खरं तर जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा निश्चित आनंद झाला त्यांना, परंतु त्याच वेळेला देशाचं विभाजन झाल्यामुळं स्वातंत्र्यवीर मनाने खूप व्यथित झाले होते. 1962ला चीननं जेव्हा आपल्या देशावर आक्रमण केलं त्यावेळेला देखील त्यांचं मन खरोखरच अत्यंत व्यथित झालेलं आपल्याला दिसून येतं. खरं म्हणजे यांनी जेवढा त्याग केला तेवढा सन्मान या देशामध्ये सावरकरांना त्या काळात मिळाला होता तेवढा मिळाला नाही. उलट त्यांच्या जीवनामध्ये उपेक्षेचे क्षण जास्त आलेले आहेत. गांधी हत्या झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे की त्या गांधी हत्येच्या मध्ये देखील यांचं नाव घातलं गेलं आणि या कालावधीमध्ये देखील स्वातंत्र्यवीराला खूप त्रास झालेला आपण सगळ्यांनी बघितलेला आहे. आणि या गांधी हत्येच्या याच्यामध्ये नंतर ते जेव्हा सुटून आले तर पहिल्यांदा त्यांनी एका भंग्याच्या हातानंच पहिला सत्कार स्वीकारलेला आपल्याला दिसून येतो. महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाणांचं जो काही कार्य चाललेलं होतं मुख्यमंत्री म्हणून त्या कामावर मात्र ते निश्चितपणे खुश होते ही गोष्ट देखील. आणि त्यांनी म्हटलं होतं की महाराष्ट्र हा भारताचा खडगहस्त झाला पाहिजे असं ते नेहमी सांगत असायचे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की असा हा स्वातंत्र्यवीर शेवटी
त्यांनी काय केलं, तर जीवनाचा त्यांचा शेवट कसा झाला याबद्दल जर आपण पाहिलं तर त्यांनी शेवटी अन्न, पाणी, औषध हे सगळं वर्ज्य केलेलं आहे. 23 दिवस त्यांनी प्रायोपशनाचा अवलंब केला आणि 26 फेब्रुवारी 1966 रोजी दादरच्या सावरकर सदनामध्ये त्यांनी अखेरचा निरोप घेतलेला आपल्याला दिसून येतो. तो दिवस म्हणजे 26 फेब्रुवारीचा आहे आणि वर्ष आहे 1966 आणि म्हणून 26 फेब्रुवारी आपण त्यांचा पुण्यस्मरण दिन साजरा करतो. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. त्यांच्या साहित्य लेखनामध्ये त्यांनी 3 नाटकं लिहिलेली आहेत. त्यांनी महाकाव्य रचना करण्याचा देखील प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो आहे. आपण जे आज विभक्त मतदारसंघ, निधर्मी राज्याची संकल्पना पाहतो आहेत, ही जर कुणी आणली असेल, कुणाच्या डोक्यात आली असेल तर ती स्वातंत्र्यवीरांच्याकडनं आली होती. गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. सावरकरांनी भाषा शुद्धीची मोहीम मोठ्या प्रमाणावर राबवलेली आपल्याला दिसून येते. मराठी भाषेमध्ये नवीन शब्द देण्यामध्ये मोठं योगदान सावरकरांचं राहिलेलं आहे. पटकथा, दिग्दर्शक, छायाचित्रकार, यष्टीरक्षक, पायचीत, त्याचबरोबर सिग्नल जे आपण म्हणतो इंग्रजीमध्ये, त्याला मराठीमध्ये त्यांनी अग्निरथ, गमनागमन, लोहगमन हा शब्द मराठीमध्ये आणलेला होता. संसद हा शब्द असेल, लोकसभा हा शब्द असेल, विधानसभा हा शब्द असेल, विधान परिषद हा शब्द असेल, असे कितीतरी मराठीतले इंग्रजीला पर्यायी आणि समर्पक अशा प्रकारचे शब्द मराठी भाषेत देण्याचं काम विदा सावरकरांनी केलेलं आहे. म्हणून मराठी भाषा समृद्ध करण्यामध्ये आपल्याला माहित आहे की परवाला आपण मराठी गौरव दिन साजरा करणार आहोत आणि त्यापूर्वीच वेदांचं पुण्यस्मरण दिन आपण करतो आहोत. म्हणजे मराठी भाषेसाठी खूप मोठं योगदान त्यांनी दिलेलं, ही गोष्ट आपल्याला म्हणजे विसरता येत नाही आहे. लिपी शुद्धीची मोहीम देखील त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये राबवलेली आपल्याला दिसून येतो. आपल्याला माहिती आहे की स्वातंत्र्यवीरांचा पहिला मुलगा हा 6 वर्षाचा असतानाच त्याचा अपमृत्यू झाला. ज्याचं नाव होतं प्रभाकर आणि ते यावेळेला विदेशात होते, विलायतीमध्ये होते. आपला मुलगा गेल्याची गोष्ट कळाल्याबरोबर त्यांनी आपल्या मुलासाठी प्रभाकरास अशा नावाची कविताही लिहिलेली आपल्याला माहिती आहे. यौवनामध्ये आपल्याला माहिती आहे की जवानीमध्ये माणसं आपलं मन कुठे कुठे गुंतवतात, पण या स्वातंत्र्यवीरानं आपल्या यौवन अवस्थेमध्ये देखील केवळ मातृभूमीचाच विचार केला. अन्य कुठलाच विचार त्यांच्यामध्ये आपल्याला दिसत नाही आहे. ते नेहमी असं म्हणायचे की माझ्या विद्येचा उपयोग जर देशमुक्तीसाठी नसेल तर त्याचा मला काहीही उपयोग नाही आहे. माझ्या विद्येचा उपयोग हा देशमुक्ततेसाठी झाला पाहिजे. मला असं वाटतं की आज आपणही हा विचार केला पाहिजे की माझ्या विद्वत्तेचा, माझ्या विद्येचा उपयोग आज देशाला मुक्त करण्याची गरज नाही आहे. आज आपण स्वतंत्र आहोत, परंतु स्वातंत्र्याचे सुराज्यात रूपांतर करण्यासाठी मी करेन. आणि आज ज्या विविध समस्या आहेत, भ्रष्टाचाराची आहे, हिंसाचाराची आहे, दंभाचाराची आहे, हे की नाही, वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यातनं या देशाला सोडवण्याचा प्रयत्न मी करेन. शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं चांगले दिवस आणण्याचा मी प्रयत्न करेन. असे संकल्प आपण या काळामध्ये करणं गरजेचे आहेत. त्यांनी जे मृत्यूपत्र लिहिलं होतं त्या मृत्यूपत्रामध्ये देखील ते असं म्हणाले की मी जे वक्तृत्व केलं, बोललो, ते हे स्वातंत्र्य देवी तुझ्यासाठीच, हे सर्व तुझ्याचसाठी, घरदार, संपत्ती, हे जे काही सगळं आहे ते तुझ्याचसाठी आहे. भाऊ गेला, मी माझाही देह अर्पण केलेला आहे. परमेश्वराने आम्हाला फक्त 3च बंधू दिले, जर 7 भाऊ दिले असते तर ते देखील हे स्वातंत्र्य देवी मी तुझ्यासाठीच अर्पण केले असते. ही किती मातृभूमीप्रती, राष्ट्राप्रतीची मला असं वाटतं की भक्ती सावरकरांच्या मनामध्ये आपल्याला दिसून येते. आणि म्हणून सावरकरांचा हा सगळा परिवार देशप्रेमाने, राष्ट्रनिष्ठेने समर्पित झालेला परिवार होता. अशा या स्वातंत्र्यवीरानं आपल्या देशासाठी केलेला त्याग, दिलेलं बलिदान हे निश्चितपणे वाया जाणार नाही. आणि त्यांनी दिलेले जे विचार आहेत ते तुम्ही आणि आम्ही आपल्या आयुष्यामध्ये उतरू. आम्ही ते उतरण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करू. अशा प्रकारचा शब्द आपण स्वातंत्र्यवीरांना त्यांच्या पुण्यस्मरण दिनाच्या निमित्तानं देऊया. आणि आता आपण इंग्रजांच्या गुलामीमध्ये तर नाही आहेत, परंतु मूठभर उद्योगपतींचे आपण गुलाम होत चाललोय की काय, अशी शंका वाटायला लागलेली आहे. आजही देशामध्ये अज्ञान, अंधश्रद्धा, व्यसनाधीनता, जातीयता, धार्मिक विद्वेष, भ्रष्टाचार, हिंसाचार, दंभाचार, अनाचार अशा समस्यांच्या विळख्यांच्या मध्ये
आपला देश पुन्हा एकदा अडकून पडलेला आहे. तर या देशातल्या सर्वसामान्य माणसांना या सगळ्या समस्यांच्या मधनं बाहेर काढण्यासाठी आपल्याला विदा सावरकरांच्या पुण्यस्मरण दिनाच्या निमित्तानं त्यांच्या विचारांचा मला असं वाटतं की जागर करून प्रेरणा घ्यावी आणि ती प्रेरणाच आपल्याला पुढे या सगळ्या समस्यातून मुक्त करण्यासाठी सहकार्य करतील, आपल्याला बळ देतील अशा प्रकारची या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो. पुनश्च एकदा स्वातंत्र्यवीराला मनपूर्वक नमन करून या व्हिडिओला मी याच ठिकाणी पूर्णविराम देतो. नमस्कार.